बाळांनो, पुढला प्रश्न काय बघा, अगदी व्यवस्थित जे काय बोलतोय ते व्यवस्थित ऐकायचं. पेज नंबर 84, 84 पान नंबर, पुस्तक पान नंबर दिलाय. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. सोडवा. आता हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहेत. थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 इक्वेशन नंबर 1 दिला. 2x प्लस 3y इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 2 दिलं. आता आपल्याला x किंवा y दोघं समान, दोघांपैकी एकाला x ला समान करा किंवा y ला समान करा, म्हणजे इक्वल करा. आणि एका साइन प्लस एका साइन मायनस यावं. आल्यानंतर काय करायचं, ॲडिंग करूया आपण. ओके. आता इथं 3y आहे, तर 3y मायनस पाहिजे आपल्याला. मग -3y पाहिजे असेल तर पूर्ण इक्वेशनला -3 न गुणायचं, म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय -3. -3 इन ब्रॅकेट पूर्ण इक्वेशन लिहायचं. गडबड काही करायची नाही, गणित सुटलं पाहिजे. -3 त्रिक 9 -3y -3 5 15. काही वेळेला चुकून 3 5 15 करतो आपण आणि 5च लिहितो आणि गणित सोडवत जातो. गणित चुकतं बाळांनो. 3 5 15. नंबर 3 फक्त 5 त्रिक 15 म्हणायचं आणि 5 लिहायचं. चुकतं गणित, अगदी क्षुल्लक चुका घडत जातात बाळांनो. आता आपल्याला 3y ला हे 3y जाणार आहे, प्लसला मायनस आहे. ॲडिंग इक्वेशन and 3 2x plus 3y is equal to 1 -9x minus 3y is equal to -15. ॲडिंग केलं, ह्या प्लसला हे मायनस गेलं, हे प्लस आहे. एका साइन मायनस आहे, एका साइन प्लस आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. -7x इज इक्वल टू 15चं साइन मायनस आहे, 1ला साइन प्लस आहे. 15तून 1 गेला -14. दोघांचं साइन चेंज केलं. 7x इज इक्वल टू 14. x इज इक्वल टू हे 14. आता 7 न गुणले, 7 न जाऊन काय केलं पाहिजे, भागलं पाहिजे. मग x बरोबर 7 दूनी 14. x किंमत किती आली, 2. आता आलेली किंमत, लहान इक्वेशन कोणतं आहे बघायचं. इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. ह्या 3 पेक्षा ही 2 इक्वेशन लहान आहेत. मग लहान इक्वेशनमध्ये कोणत्याही इक्वेशनमध्ये किंमत भरली तरी चालेल. 2x 3y 1, म्हणजे हे इक्वेशन नंबर 2 आहे. 2 मध्ये किंमत भरूया आपण. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. 2 नंबरची इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू 1. 2x, x म्हणजेच 2, गुणाकाराचं साइन. 3y इज इक्वल टू 1. 2 दूनी 4 अधिक 3y इज इक्वल टू 1. 3y इज इक्वल टू 1, हे प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडं मायनस. 3y इज इक्वल टू -3.
y इज इक्वल टू -3 ह्या 3 गुणलेला जाऊन डिवाइड केलं आणि y इज इक्वल टू 3 1 3 -1. उत्तर आपलं 2n -1. x इज इक्वल टू 2 and y इज इक्वल टू -1. एक्स वायची किंमत लिहिताना पहिल्यांदा x असावा नंतर y ची किंमत असावी बाळांनो. आता आलेलं उत्तर -7 दोघांचं साइन बदललं 7 न गुणलेला जाऊन भागलं x बरोबर 2 पुट x इज इक्वल टू इन इक्वेशन 1. आता मी झालेल्या गणितात 2 मध्ये भरलं, आता इथं 1 मध्ये भरलं. 1 नंबरची इक्वेशन x ची किंमत 2 3 दुनी 6 अधिक 6चं पक्षांतर -6 मधून 5 गेलं -1. 2 -1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर इक्वेशन. आपलं उत्तर चुकत नाही, उत्तर तेच येतं बाळांनो. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं.